नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदू संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो. सौभाग्य वाढवण्यासाठी सुहासिनींना वाण लुटायचे असते. काही जण संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात, तर काही जण आपल्या सोयीनुसार रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना, मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करता येतात. आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावले जाते. त्यांना विडा दिला जातो. तिळाची वडी, तिळाची लाडू, गाजराचा हलवा असे गोड पदार्थ खायला दिले जातात. सुहासिनी या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केला जातो. यामध्ये संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांतीचा हा करीदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू नये. हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असताना आपण एकमेकांना भेटवस्तू देतो, तर यामध्ये कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत आणि कोणत्या वस्तू टाळल्या पाहिजेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मकर संक्रांत हा सुवासिनींचा सण. हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून वाण लुटले जाते, पण वाण देताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वाण देताना अशा काही गोष्टी दिल्या जातात, त्या वाण म्हणून किंवा दान म्हणून अजिबात देऊ नये. वाण देत असताना प्लास्टिकच्या वस्तू सर्रास दिल्या जातात, तर प्लास्टिकच्या वस्तू आपण प्लास्टिक डबे किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू आपण वाण म्हणून किंवा दान म्हणून अजिबात देऊ नये. या वस्तू स्वस्त असतात म्हणून आपण घेतो, पण या वस्तू वाण म्हणून अजिबात देऊ नये. सुवासिनींना देण्यासारख्या कमी किमतीच्या बऱ्याच वस्तू असतात. टिकली पाकिट, बांगड्या, गजरा अशा वस्तू देखील आपण सुवासिनींना देऊ शकतो, कारण हे सुवासिनींचे सौभाग्य अलंकार आहे. या वस्तू आपण दिल्या तर त्यामध्ये कोणताही कमीपणा येत नाही. म्हणून आपण सुवासिनींना वाण देत असताना कोणत्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू आपण देणार नाही, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तर त्याचबरोबर आपण चाकू, कात्री, बटाटा सोलणी हे बरेच जण घेतात आणि या वस्तू दान देतात. या वस्तू जरी गरजेच्या असल्या तरी आपण वाण म्हणून या वस्तू देऊ नयेत. त्याचबरोबर लोखंडाची वस्तू, स्टीलची भांडी यासुद्धा वस्तू आपण दान म्हणून सुवासिनींना देऊ नयेत. आता बरेच जण म्हणतील, इतक्या वस्तू आपण देऊ शकणार नाही, प्लॅस्टिकच्या वस्तू द्यायच्या नाहीत, स्टीलच्या वस्तू द्यायची नाहीत, तर द्यायचे काय? तर आपण त्याऐवजी तुम्ही गजरा, हिरव्या बांगड्या, ब्लाऊज पीस, टिकली पाकिट, हळदी कुंकवाचा करंडा अशा वस्तू द्याव्यात. आजच्या काळात आपण काही महत्त्वाच्या गोष्टी देऊ शकतो. यामध्ये तुम्ही आध्यात्मिक पुस्तकही भेट म्हणून देऊ शकता. त्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी, दुर्गा सप्तशती पोथी, त्याचबरोबर गुरुचरित्रामधील 14वा व 18वा अध्यायांची स्वतंत्र छोटी पोथी मिळतात, तीही तुम्ही दिली तरी चालेल. गुरुचरित्रम 14वा व 18वा अध्याय ही पोथी आहे, ती अगदी स्वस्तमध्ये तुम्हाला मिळतील. अगदी 10 ते 15 रुपयाला तुम्हाला सहज उपलब्ध होतील. या पोथी आणून तुम्ही भेट म्हणून दिल्या तरी खूप काही समाधान आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला वेगळे काही द्यायचे असेल तर तेही आपण देऊ शकतो. यामध्ये आपण छोट्या वनस्पती देऊ शकतो. तुळस, रुई, जास्वंद, कणेर, शेवंती या छोट्या वनस्पती दिल्या तरी देखील चालतील. मकर संक्रांतीच्या सणाला आपण सुवासिनींना हे वाण देऊ शकतो. त्याचबरोबर मकर संक्रांती सणामध्ये दान देण्याला विशेष महत्त्व आहे. दान काय द्यावे हा प्रश्न पडतो, तर आपण तीळ हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. मकर संक्रांतीच्या काळात आपण तिळाचे दान गरजूंना अवश्य करावे. त्याचबरोबर आपण सुवासिनी ज्या घरी आले असतात त्यांना देखील तीळ दान केले तरी देखील चालेल. या व्यतिरिक्त आपण कपडेसुद्धा दान करू शकतो, पण कपडे आपण जुनी दान करायचे नाही, आपल्याला नवीन कपडे आणून गरजूंना दान करायचे आहेत. त्याचबरोबर ब्लँकेट वगैरे, चादर अशा वस्तू आपण गरजूंना दान केले तर खूपच पुण्य आपल्या पदरात पडते. त्यामुळे आपण मकर संक्रांतीच्या सणाला दानाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही या काळात दान जरूर करा. काही ठिकाणी फक्त सुवासिनींनाच हळदी कुंकवाला बोलवले जाते, तर अशा वेळी आपण विधवा स्त्रियांनाही आपण या कार्यक्रमामध्ये बोलवावे, कारण स्त्री ही अजन्म सुवासिनी असते, म्हणून त्यांना सन्मानाने या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. तर मकर संक्रांतीचे हळदी कुंकू करत असताना, वाण देताना आणि दान देताना या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. बऱ्याच महिला या चुका करतात, तर या चुका आपल्याकडून होऊ नयेत, तर आपल्याला दानाचे आणि वाणाचे फळ मिळणार नाही. तर महिलांनो, या चुका अजिबात करू नका. आजची माहिती इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.